मॅडम, अहो लागलं नाही ना? मॅडम, एकदा मी तुमच्या सोबत नव्हतो तर तुमचा ऍक्सिडेंट झाला, पण आता प्रत्येक क्षणी पावलोपावली हा इंद्रा तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला साधा खर्चटही देणार नाही. इंद्राजी, तुम्हाला बाबांचं वागणं थोडं सरप्राइझिंग नाही वाटत? मॅडम, मी तुम्हाला म्हणालो ना, सरांना आता माहिती आहे आपली छान मैत्री आहे. हो, पण मॅडम ऐका, आधी तुम्ही पूर्णपणे बऱ्या व्हा, मग मी स्वतः देशपांडे सरांकडे येऊन त्यांच्याकडे तुमचा हात मागेन आणि सगळं खरं खरं सांगेन. मॅडम, आता काय झालं? बाबांना सगळं खरं कळल्यावर ते कसे रिॲक्ट करणार आहेत? तुम्ही नका ना या सगळ्याचा ताण घेऊ मॅडम. तुम्ही आधी छान बऱ्या व्हा, मग आपण करू ना याच्यावर विचार. निघायचं? तुम्ही खरंच पावसाळा जवळ आलाय म्हणून घेतली का ही गाडी? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काहीही करू शकता. गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मला न सा सा दे परे रे म प ग मला न सा सा दे परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. लवकर चल, लवकर चल, लवकर चल. देवू, भाऊजी आणि दीपू यायच्या आधी ना आपल्याला जाऊन फोटो काढायचे. चल 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 लवकर. ए काय झालं? हळू हळू हळू. काय झालं? तर काय झालं? गाडी खराब झाली. काय तुझी खटारा रे? बघ बघ चालू होती का बघ. बघतो. पटकन कर ना बाबा. हो. छत्री पण उघडत नाहीये बघ. हे होतीये का सुरू? नाही होते सुरू. थांब ना जरा. काय रे तुझी खटार ही. बेबू
तू येतोयस का? नाही तर मी रिक्षा घेऊन जाते. एक काम करतो ना, तुझ्यासाठी ना हेलिकॉप्टर मागवतो, चालेल? कार्तिक प्लीज हा. हे प्लीज ना, लवकर कर ना. हे बघ ना, दीपू आणि भाऊजी जर पोहोचले ना तिथे तर मग आपली वेळ निघून जाईल रे. आपल्याला ही अशी संधी परत नाही मिळणार. पटकन चल. अगं थांब ग बाई जरा, सेल्फ खराब झालाय त्याचा, थांब जरा. तू ही ना खटाराच वापर. भाऊजींनी बघ नवीन कार घेतलीये. घे ना एक नवीन कार प्लीज. तू पैसे देतेस का? नाही ना? मी रिक्षाने जाते. तू येतोय का? मी जाऊ? भैया वो हॉस्पिटल के पास वाले गणपति मंदिर में लेना. तू येतोय का? नाही तर मी चालले. आलो. पटकन चल. चलो भैया. गाडी तर बंद पडणारच होती. आले मोठे शाणे. इंदिरा आणि दीपिका मॅडमना त्रास द्यायला जात आहे. अरे हा सत्तू असताना इंदिरा आणि दीपिका मॅडमना कोणीच त्रास देऊ शकणार नाही. आता बघाच तुम्ही या दोघांची काय अवस्था करतो ते. मॅडम AC वाढवू का? नाही ठीक आहे. काय मॅडम तुम्ही सांगितलं नाहीत मला तुम्हाला गाडी कशी वाटली ते? ठीक आहे म्हणजे इतकं काही नाही की काही विशेष नाही. हो ना, मलाही ऍक्च्युली तसंच वाटतंय. एक काम करूया, आता लगेचच शोरूमला जाऊ आणि सरळ नवीन गाडी घेऊन टाकू. ही बदलू. अहो इंद्राजी नाही अगं. आहो मी मस्करी करत होते. छान आहे गाडी, काय नाही, छान आहे. नाही, मला माहिती आहे मॅडम, तुम्ही माझं मन राखण्यासाठी हे म्हणताय. आपण बदलू आता गाडी, ठरलं. हो काय बोलताय तुम्ही? मी खरंच म्हणते ना की आम्ही मस्करी करत होते. खरंच छान आहे गाडी, मला खूप आवड. रंग पण छान आहे, मस्त आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं, मस्करी फक्त तुम्हालाच करता येते? खरंच टेन्शन देता मला. आता AC वाढवू? हो नको. नक्की ना? म्हणजे कम्फर्टेबल आहेत ना तुम्ही? हो इंदिराजी हॉस्पिटल मागे गेलं. माहितीये मला. हॉस्पिटलला जायचं ना आपल्याला डॉक्टरांकडे. आधी मंदिरात जातोय. मंदिरात? त्याचं काय ना मॅडम, तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात तेव्हा तुमच्या आयुष्यासाठी मी बाप्पाकडे प्रार्थना केली होती एका मंदिरात जाऊन. मग आता तुम्ही बऱ्या झालायत तर आता त्या देवाकडे जायला हवं ना, त्याला दाखवण्यासाठी की याच त्या मॅडम आहेत ज्यांच्यासाठी मी तुझ्याशी भांडलो. नको ते बोललो. आता देवाचे आभार मानायला हवे. हो ना? तुम्ही ना अशक्य आहात इंद्राजी. मॅडम जेव्हा दीपिका मॅडमचा प्रश्न असतो तेव्हा इंद्राच्या आयुष्यात अशक्य हा शब्दच नसतो. हे बेबू, मंदिर इकडे आणि तू रिक्षा एवढा लांब का थांबवली रे? अगं मला वाटलं मंदिर मागे आहे. तुला काही कसं वाटतं रे मूर्ख? हे एवढं मोठं मंदिर तुला दिसलं नाही? काहीतरी आपलं हे कुत्री पण मागे लागली आपल्या. ऐक ना, एवढं पळावं लागलं. सानू मला पाणी दे ना. माझ्याकडे पाणी नाहीये आणि आता इथे आसपास काही पाणी पण नाही दिसत आहे. पाणी नाही प्यायलं ना त्या मंदिराची जिने मी काही चढू शकत नाही. बेबू इथे माझ्या तोंडचं पाणी पळालंय आणि तुला पाणी हवंय खरे. चल ना, भाऊजी आणि दीपू येतील. पटकन चल ना लवकर. थांब का जरा, मला बसू दे इथे. पाय दुखायला लागलेत, खूप थकलोय मी.
ए, पाऊस आला. कोण आहात तुम्ही? मी सत्तू सत्तूनाथ महाराज. बालका, तुझ्या मनासारखं काहीच होत नाहीये आणि तुझ्या मनात खूप काही आहे. तुझ्या हातात पैसा टिकत नाहीये. तू तुझ्या भावाचा राग राग करतोस. तुझी बायको तुला प्रेमाने बेबू असं म्हणते. हे बेबू यांना कसं समजलं? मला सगळ्यांच्याच मनातलं माहिती आहे. तुझ्याही मनातलं माहिती आहे. सांगू? हो सांगा सांगा ना. तू फाटकळ तोंडाची आहेस. कोणाचं काही ऐकून घेत नाहीस. सगळ्यांना नुसती बोलत सुटतेस. हा, स्वतःच्या सख्या बहिणीचा राग राग करतेस, जळतेस तिच्यावर. हो काही काही काय बोलताय तुम्ही? हे मी चुकीचं बोललो? नाही, तुम्ही बरोबर बोलताय. बघ कार्तिक, हे असे मला माहिती आहे तुम्ही ते का आलाय ते. तुम्ही पुरावे गोळा करताय. तुम्हाला कसं समजलं? यांना कसं समजलं आपण कशाला आलो? अरे तो देव सुद्धा तुमच्या कष्टाचे पुरावे मागतो, मगच तुमच्या पदरात दान टाकतो. चला कष्ट करायला सुरुवात करा. चला चला लवकर, नाही तर ते येतील. ते गुंड येतील. ते गुंड येतात आणि इकडच्या भक्ताला लुटतात. चला 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 लवकर, चला लवकर, चला. हळू हळू हळू. अहो पण मी काय म्हणते तुम्हाला काय ग? हे बेबू कुठे गेलं ते? सानू, मला ना ते अवतारी पुरुष वाटतात. हो, त्यांनी सांगितलं इथे गुंड येतात म्हणून. त्यामुळे तुम्ही वरती जा. चल, त्याच्या आधी ना आपण जागा पकडूया. चल. सत्यनाथ महाराज की जय. मी तर त्यांचा भक्त झालो आहे. हे थांब बरं, सोडू नको. अरे यार, मी मुक्ताचा कॅमेरा घरीच विसरलो. तू विडायस का? असं कसं काय विसरलास तू? मग आता काय करणार? हे एक काम कर, तुझ्या मोबाईल वरती शूट कर. माझ्या मोबाईल मध्ये? हा, व्हिडिओ काढ. अगं हे पण 3%च बॅटरी आहे. बॅटरी लो आहे माझी. तू मूर्ख आहेस का? एक काम कर, तुझा फोन काढ पटकन. माझा क्लच आणि फोन दोन्ही घरात राहिले. हा, खाली शूट कर. लप. तेव्हा येत आहेत. व्हिडिओ काढ. हो काढतोय. मला खायला द्या ना, मला खायला द्या ना, बाहेर आले. मला भूक लागली, मला खायला द्या, मला खायला द्या, खायला द्या ना, खायला द्या ना, हा बघ ना, शूट करू देत नाही मला. जास्ती पैसे दे ना पटकन. अगं माझ्याकडे जास्ती पैसे नाही. माझे मोबाईल घे. मोबाईल दे ना. नाही, अजून पैसे दे. अजून पैसे दे त्याला पटकन. अगं जास्ती पैशाचे नाहीत माझ्याकडे. मला माहिती. काम करतो थांब. 100 रुपये हे घे. नाही याने नाही होणार. अरे माझा मोबाईल
500 रुपये दे, 500 रुपये. अरे बाबा याला 500 रुपये देते. ए बघा, बाहेर आली, बाहेर आली बघा, बाहेर आली, 100 रुपये. बाहेर आली, बाहेर आली बघा, बाहेर. काय ती काय भाजी आहे का? नाही, 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 500 रुपये दे. दे ना. पैसे दे. अरे मी नाही मोबाईल नाही, देणार. 500 रुपये. अरे थांब. अरे तेव्हा भाऊजी बघ. तेव्हा भाऊजी काय करतात पटकन बघ ना, त्यांच्याकडे बघ ना. अरे हा इकडे गेला. हा इकडे गेला. इकडे गेला. इकडे गेला. जी बिगू ते बघ ना, भाऊजी बघ ना, उचललंय ती. थांब, थांब. तू तिकडे पकड, तिकडे पकड जा. तिकडे पकड. आता मोबाईल दे. दे मोबाईल दे. भाऊजींकडे बघ, मोबाईल दे. भाऊजींकडे बघ, मोबाईल दे. इथे देख. बघ. अरे अरे काय उठ. इकडे 500 रुपये दे. अरे थकलो मी. 500 रुपये पण नाही तुझ्याकडे. माझी चप्पल पण गेली. मला उचल. मोबाईल पाहिजे काय? अरे हो. व्हिडिओ केला डिलीट. अरे बॅटरी पण बंद झाली. बोंबला. ए मोबाईल घ्या. अरे मोबाईल. अरे बापरे. अरे स्विच ऑफ झाला फोन. तू जो चाहे वो मांग तो सही, दिल से पुकारेगा तो सारी कायनात हाजिर होगी यहीं. बाबा मॅडम हे तेच बाबा आहेत ज्यांनी मला ह्या मंदिरात यायला सांगितलं होतं. हॉस्पिटलच्या बाहेर भेटले होते. बाबा मुझे तेरी मंजिल मिल गई, इसी में मेरी खुशी है. इसकी जरूरत नहीं है. आप बड़ी नसीब वाली हो, ऐसी मोहब्बत करने वाला आपकी जिंदगी में है. मेरी दुआ हमेशा तुम जैसे मोहब्बत करने वालों के साथ रहेगी.